करूया की सन्मान आपण घेत आहोत. विनंती करतो प्रथमतः 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी संपूर्ण 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ड्रोन सौजन्य लाभलं. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे खऱ्या अर्थाने मॅनेजर या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो प्रकाश दादा या प्लीज. प्रथमतः आपण त्यांचा आपण सन्मान करतोय. त्यांना जायचंय. धनंजय कोळी सर आपला देखील सन्मान आम्ही करत आहोत. धनंजय कोळी सर या प्लीज. महाराजांच्या हस्ते आपण हे सन्मान करत आहोत. धनंजय कोळी सर यांचा देखील सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सन्मान करत आहोत. शशांक बर्वे सर आपला देखील विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. शशांक बर्वे सरांचा देखील आपण सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. थँक्यू. आमच्या चारही पंचांचं मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. कल्याणी गोरपडे सर थँक्यू सो मच. पर्व 3 मध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. त्याचबरोबर समालोचक संतोष मिडबावकर सरांचा देखील आपण सन्मान करत आहोत. संतोष सर प्लीज या. संतोष सरांना देखील आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. फोटो घ्या प्लीज. tenniscricket.in साहिल यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. tenniscricket.in मॅनेजर प्लीज या. सन्मान चिन्ह द्या. हा द्या. tenniscricket.in चे मॅनेजर साहिल त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. tenniscricket.in चे मॅनेजर साहिल यांचा देखील आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. थँक्यू.
साऊंड सिस्टम मृणाल पाटील यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच कराडकर. आपण खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलाय. श्री संत बाळूमामा ऑरिएस करा टीम आपलं मनापासून कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. साऊंड सिस्टम डीजे मास्टर मृणाल पाटील आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करूया की आता थोडंसं आपण मुख्य स्टेजवरती बसून घ्या. संघ मालकांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. चला सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करतोय, त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय. आता एक 5 मिनिटांमध्ये सत्कार समारंभ या ठिकाणी आपण आटोपतोय आणि त्यानंतर बक्षीस वितरणाकडे आपण वळणार आहोत. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंना आम्ही विनंती करतोय सहकार्य करा. मान्यवरांचं स्वागत सन्मान होईल आणि लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. सर्व मान्यवर भरभरून प्रेम या ठिकाणी प्रेक्षकांनी दिलं सातारा प्रीमियर लीगला आणि या सर्व मान्यवरांचं आम्ही व्यासपीठावरती स्वागत सन्मान करत आहोत. चला थोड्याच वेळात या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सर्व कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भरभरून त्याचबरोबर गणेश शिंदे यांच्यासाठी कॅश प्राइज आलेला आहे. संजयजी देसाई साहेब, त्याचबरोबर भागवतजी बागल साहेब आणि राहुल पाटील यांच्याकडून खास करून जर पाहिलं तर पाटण तालुक्याचं एक नाव या सातारा प्रीमियर लीग मध्ये गाजवलं आणि पाटण तालुक्याचा कोहिनूर म्हणून संजयजी देसाई, राहुलजी पाटील आणि भागवतजी बागल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रक्कम 2,500चं कॅश प्राइज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सतीश सनस यांच्या जवळ पाठवलेलं आहे. गणेश शिंदे आपणाला या ठिकाणी रोख रक्कम 2,500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. गणेश शिंदे या 2 मिनिटं. गणेश शिंदे या. संजयजी देसाई साहेब, त्याचबरोबर भागवतजी बागल आणि राहुल पाटील सातत्याने जर पाहिलं तर पाटण तालुक्याचं अनेक क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नाव करत असताना आजच्या दिवसामध्ये देखील फायनलच्या मॅच मध्ये ज्यांनी खेळ खूप चांगला केला, जिल्हा आयकॉन म्हणून संघाचं प्रतिनिधित्व करत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला फायनल मध्ये पोहोचवलं, फायनल जिंकून दिला आणि गणेश शिंदे यांच्यासाठी विशेष कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जातंय. गणेश शिंदे यांच्यासाठी हे कॅश प्राइज दिलं जातंय. भागवतजी बागल साहेब, त्याचबरोबर संजयजी देसाई साहेब आणि आमचे राहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॅश प्राइज दिले गेले. एक विशेष प्रेम या ठिकाणी गणेश शिंदे यांच्यावरती पाटणकरांचं नेहमी राहिलंय आणि पाटण तालुक्यातील सुप्रसिद्ध खेळाडू त्यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर एक मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग खेळाडू निवड प्रक्रियेमध्ये विधी बँकवेट हॉल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला ते लोकप्रिय समाजसेवक नारायण शिंदे अण्णा यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून खेळाडू निवड प्रक्रियेमध्ये आम्हाला विधी बँकवेट हॉल या ठिकाणी प्राप्त झाला आणि सातत्याने सातारा प्रीमियर लीग या आयोजन कमिटीच्या माध्यमातून अगदी भक्कमपणे पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व आदरणीय नारायण शिंदे अण्णा यांचा विशेष सन्मान या ठिकाणी सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून सकाराम शेट्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय.
त्याचबरोबर लोकप्रिय समाजसेवक सूर्यकांतजी कचरे साहेब सातत्याने पाटण असेल, कराड असेल, सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धा असतील ज्यांचं मोलाचं सहकार्य प्रत्येक क्रीडा स्पर्धेला लाभलं जातं असे लोकप्रिय समाजसेवक सूर्यकांतजी कचरे साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. सूर्यकांतजी कचरे साहेबांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर प्रमुख सल्लागार KSK क्रीडा प्रतिष्ठान राम शिंदे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. KSK चे प्रमुख सल्लागार राम शिंदे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर विनोदजी सनस साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय विनोद सनस साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाचे संघमालक बाळासो कुराडे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. क्रिकेटचे प्रचंड चाहते आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या डान्सने सातारा प्रीमियर लीगला आणखी उंची प्राप्त झाली असे संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाचे संघमालक बाळासो कुराडे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर दत्तात्रय वगैरे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाचे संघमालक दत्तात्रय वगैरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर अर्णव स्पोर्टचे विश्वजित उंबरकर साहेब त्याचबरोबर अजित वरे साहेब या दोन्ही संघ मालकांचा देखील आपण सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने सन्मान करत आहोत. दोन्ही संघ मालकांना विनंती असेल की आपण या विश्वजित उंबरकर साहेब आणि अजित वरे साहेब त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाचे संघ मालक सुभाषजी धनावडे साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रिशा 11 पारंबे या संघाचे संघ मालक सूर्यकांत दादा शेडगे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर अर्णव स्पोर्टचे आमचे संघ मालक अजितजी वरे साहेब आणि विश्वजित उंबरकर साहेबांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सन्मान अर्णव स्पोर्ट या दोन्ही संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अर्णव स्पोर्टचे संघ मालक अजितजी वरे साहेब त्याचबरोबर विश्वजित उंबरकर साहेबांचे चिरंजीव या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम कडून मनोज दादा शेवाळे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे पाठीराखे आणि सपोर्ट स्टाफ मनोज दादा शेवाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर यानंतरचा सन्मान अंकुशजी उतेकर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर फायनल मध्ये जे दोन संघ पोहोचले आणि ऑल इंडिया आयकॉन दोन्ही टीमचे धनंजय बिनताडे आणि सूरज पाटील या दोन्ही ऑल इंडिया आयकॉनचा सन्मान सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण दोन्ही ऑल इंडिया खेळाडू संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे ऑल इंडिया खेळाडू धनंजय बिनताडे त्याचबरोबर अर्णव स्पोर्टचे सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. प्रिशा 11 पारंबे या संघाचे संघ मालक सूर्यकांत दादा शेडगे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रशांत दादा शेडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अर्णव स्पोर्टचे ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील
वाघिलीवाडा रायगडचे खेळाडू सूरज पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला आणि आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर सूरज पाटील यांनी चांगला खेळ केला. सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून ऑल इंडिया आयकॉन अर्णव स्पोर्टचे सूरज पाटील यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर संत बाळूमामा वॉरियर्स कराड सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा विजेता संघ आणि या विजेत्या संघाचे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू धनंजय भिंताडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर अतुल दादा बागल यांचा देखील विशेष सन्मान होतोय. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीम पाठीराखे आहेत. अतुल दादा बागल यांना मी विनंती करतो या आपला देखील विशेष सन्मान या सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. अतुल दादा बागल यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. अगदी यानंतर आपण एक विशेष सन्मान करत आहोत. टेनिस क्रिकेट .in चे नंबर 1 कॅमेरामन अगदी खडतर परिस्थितीमध्ये देखील ज्यांनी संतोष नाणेकर यांची साथ सोडली नाही. खूप महत्वाची भूमिका अनेक वर्ष टेनिस क्रिकेट .in शी जे निभावत आहेत ते टेनिस क्रिकेट .in चे नंबर 1 चे कॅमेरामन शाहरुख शेख यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शाहरुख शेख यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. टेनिस क्रिकेट .in ही टेनिस विश्व क्रिकेट मधली पहिली वाहिनी आणि संतोष नाणेकर सर यांच्याबरोबर नेहमी खऱ्या अर्थाने आपण त्यांना पाहिलंय. प्लीज या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सूर्यकांत दादा शेडगे यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सूर्यकांत दादा शेडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी पैठणीसाठी देण्यात आले. आईचा सन्मान गतवर्षी देखील केला होता. आईचा सन्मान यावर्षी देखील केला जातोय. श्रीमंत पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचा देखील विशेष सन्मान आपण सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करत आहोत. सातारा प्रीमियर लीग साठी गतवर्षी देखील ज्यांचं चांगलं सहकार्य राहिलेलं आहे सूर्यकांत दादा यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदित्य दादा चोरगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. व्यासपीठावरती पेशवाई साडीचे प्रोप्रायटर श्रीमंत पेशवाई चे प्रोप्रायटर आदित्य दादा चोरगे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सातत्याने सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटीला विशेष सहकार्य ज्यांचा लाभतं ते आमचे आदित्य दादा चोरगे यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर महादेवजी तुपे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महादेवजी तुपे सर यांना विनंती करणे आपण या. त्याचबरोबर गेली 3 दिवस ज्यांनी गुणलेखनाची उत्तम भूमिका निभावली ते आमचे ऑफिशियल स्कोरर सातारा जिल्ह्यातील नंबर 1 चे गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अक्षयजी कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने अक्षयजी कदम गुणलेखक यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेची खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट .in च्या बरोबर ज्यांनी सोशल मीडियाची मुख्य भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून बजावली, अनेक रील्स ज्यांच्या माध्यमातून बनवले गेले ते विराज यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गेली 3 दिवस या स्पर्धेचा स्तर उंचावण्यासाठी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली ते विराज यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करत आहोत. विरू कट्टा या नावानं इंस्टाग्राम ID आहे आणि नयनजी सकपाल यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत.
खूप चांगलं काम आणि शांत संयमी असणार व्यक्तिमत्व विराज यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गेली 3 दिवस आपण प्रचंड मेहनत खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी घेतली. सातारा प्रीमियर लीग आयोजन कमिटीमध्ये त्यांना आपण पहिल्याच दिवशी खऱ्या अर्थाने कमिटी मेंबर म्हणून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं. खरं खरं पाहिलं ना तर आपल्या सर्वांपेक्षा सर्वाधिक काम कोणी केलं असेल तर ते लाखोडगावचे तुषार सांगपाळ आहेत आणि तुषार सांगपाळ यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. चला तुषार संकपाळ यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सातारा प्रीमियर लीग साठी अगदी सकाळी 7 पासून ते रात्री 11 पर्यंत भरपूर मेहनत घेऊन ज्यांनी ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप चांगलं काम ज्यांनी केले ते तुषार संकपाळ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. गेली 3 दिवस या संपूर्ण मैदानावरती आपण पाहिलं तर रात्री खऱ्या अर्थाने या संपूर्ण मैदानावरती तो राहिला, झोपला या ठिकाणी आणि आपल्या संपूर्ण जी ज्या गोष्टी होत्या त्याची काळजी ज्यांनी घेतली ते विठ्ठल सांगपाळ यांचा देखील आम्ही एक विशेष सन्मान करत आहोत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. वेंगळी गावचे विठ्ठलजी संकपाळ यांना आम्ही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती गेली 3 दिवस या मैदानाची ज्यांनी रात्रीच्या वेळेमध्ये काळजी घेतली, या संपूर्ण साहित्याची ज्यांनी काळजी घेतली ते वेगळे गावचे विठ्ठलजी संकपाळ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर महादेवजी तुपे साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर विनोद दादा सन्नस यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. विनोद सनस रेनावळे आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील विशेष सन्मान सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. विठ्ठलजी संकपाळ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सातारा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं महत्वाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून बजावली, आयोजक कमिटीला ज्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला दिलं ते विठ्ठलजी संकपाळ साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू सो मच दादा, खूप चांगलं सहकार्य आपलं या आयोजक कमिटीला लाभलं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तर टेनिस क्रिकेट .in चे नंबर 1 चे कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं जयजी भोसले सर यांनी सांगितलं की खडतर प्रवासामध्ये देखील संतोष नाणेकर यांच्या पाठीमागे भक्कमपणे जो कॅमेरामॅन उभा राहिला आणि सातारा प्रीमियर लीगला दुसऱ्या पर्वामध्ये अगदी बिझी शेड्यूल मध्ये देखील ज्यांनी कॅमेरामॅनची उत्कृष्ट भूमिका बजावली ते शाहरुख शेख यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न होत आहे. टेनिस क्रिकेट .in चे नंबर 1 चे कॅमेरामॅन संतोष नाणेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कॅमेरामॅन म्हणून शाहरुख शेख यांची ख्याती आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्याचबरोबर विनोद दादा सनस शाखा प्रमुख यांचा देखील आम्ही विशेष सन्मान करत आहोत. विनोद दादा सनस यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. डीजे मृणय यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. डीजे मृणय ओके. रोहन शेवरे आणि साई शेवरे यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम काम या दोघांनी 3 दिवस केलं आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रोहन आणि साई या दोघांनी खूप सारी मेहनत घेतली आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. रोहन आणि साई, थँक्यू सो मच. चला तिन्ही टीमला आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे या. चला तिन्ही टीम आपल्याला विनंती आहे. संत बाळमा ऑरियस करा टीम
आपण पुढे या. घेतला. संत बाळूमा वॉरियर्स करा टीम या इकडे पुढे चला. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळत आहोत. अर्णव स्पोर्ट्स करण आपण पुढे या सर्वांनी. संकेत वाडकर, संकेत इकडे या. अजित वरे यांना विनंती आहे आपण पुढे या. चला दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो की तिन्ही टीम प्रिशा प्रिशा 11 11 पारंबे, संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि अर्णव स्पोर्ट या तिन्ही टीमला आम्ही विनंती करतो की व्यासपीठाच्या समोर या. लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि पुढचा आवाज असेल निलेश मर्डेकर सर यांचा. या सर प्लीज. टीम आपण पुढे या ना जरा प्लीज. सर्व टीमना विनंती करतोय पुढे या. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळत आहोत. सर्व टीमना विनंती करतोय आपण पुढे या. रोहित सोमारडेला 500 रुपये दिले त्यांना. ISPLच्या ट्रॉफ्या बनवतो. अक्षय तानाजी जाधव चिखली सातारा सज्जनगड. ISPLच्या ज्यांनी ट्रॉफ्या बनवल्यात रोहित सोमारडेसाठी 500 रुपये ऑनलाईन आलेले. रोहित सोमर्डे यांच्यासाठी ऑनलाईन 500 रुपयाचा पुरस्कार देण्यात आलाय. अक्षय रावजी जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चिखली सज्जनगड आणि खऱ्या अर्थाने ISPL सारख्या टुर्नामेंटच्या ट्रॉफीज त्यांनी बनवल्यात. त्यांचं मनापासून आम्ही आभार मानत आहोत. चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. टीम इकडे पुढे या ना मित्रांनो. अमित इकडे या प्लीज. अमित इथे या, इथे पुढे या. प्रिशा 11 पारंबे संघ पुढे या ना प्लीज. इकडे या ना, इथे उभे राहा. संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम. बाळासो कुराडे साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतोय. इकडे आपले प्रमुख पाहुणे थांबलेत सगळे. प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतोय या प्लीज. या सर्व टीम इकडे या. या प्लीज. चला सर्व टीमला आम्ही विनंती करतोय. प्रिशा 11 पारंबे संघ जोपर्यंत तुम्ही व्यासपीठाच्या समोर येत नाही तोपर्यंत बक्षीस वितरणाला सुरुवात होणार नाहीये. संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम गणेश शिंदे सर्व टीमला तुम्ही घेऊन या प्लीज. गेली 3 दिवस जी शिस्त मित्रांनो तुम्ही पाहिली अगदी थोड्या काळासाठी तुम्ही या शिस्तीचं पालन करा प्लीज. आणि तुम्ही खुर्च्या घेऊन समोर बसू शकता. सर्वांना विनंती असेल तुम्ही चेअर घेऊन या ठिकाणी बसू शकता. संत बाळूमामा वॉरियर्स करा टीम, प्रिशा 11 पारंबे आणि अर्णव स्पोर्ट या तिन्ही संघातील खेळाडूंना आम्ही नम्रतेची विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर बसून घ्या. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. यानंतर कॅमेरामॅनला विनंती करेन की फोकस करा. एक विशेष सन्मान आपण सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो गेली 3 ते 4 महिने या क्रिकेट स्पर्धेची व्यूहरचना, क्रिकेट स्पर्धा कशी असावी, या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोणत्या संकल्पना येतील, ट्रॉफी कशी असेल, या सर्व गोष्टींवरती बारकाईने खऱ्या अर्थाने काम करणारे ऑल इंडिया आयकॉन कोणत्या संघाला द्यायचे, संघमालक देखील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होते. संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांपेक्षा वेगळं काम आणि सर्वात मोठं काम या सातारा प्रीमियर लीगसाठी नियोजक म्हणून ज्यांनी केलं, नियोजनाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, मग KSK असो, सातारा असो किंवा कोणतीही क्रिकेट स्पर्धा असो, संपूर्ण आयोजन टीमच्या माध्यमातून आम्ही नयन सकपाळ यांचा एक विशेष सन्मान घेत आहोत. आणि मी विनंती करतो, नारायण शिंदे साहेब यांना विनंती करतो की या संपूर्ण सातारा प्रीमियर लीगचा किंग मेकर, नियोजनाचा बादशाह नयन सकपाळसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. आयकॉन असतील, मैदान असेल, ट्रॉफी असेल, या सर्व गोष्टींसाठी खऱ्या अर्थाने अहोरात्र प्रयत्न करणारा आपल्या सर्वांचाच लाडका क्रिकेटर, tenniscricket.inचा पहिला कॅमेरामॅन नयन सकपाळ याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. पण नयन सकपाळ यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका ज्यांनी निभावली.
रोहित पाटीलचा एक घेऊन टाका. त्याचबरोबर रोहितजी पाटील यांचा एक आपण सन्मान करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. कराड तालुक्यातील एक स्टार क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत, जे भुरभुशी गावचे आहेत. रोहित पाटील यांना विनंती आहे, याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. त्याचबरोबर जितेंद्र म्हात्रे डेकोरेटर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांचं एक चांगलं सहकार्य क्रिकेट स्पर्धेशी लाभलेली आहे आणि त्यांचा पण सन्मान करतो. जितेंद्र म्हात्रे यांचा आपण सन्मान करतो. त्यांना विनंती आहे, याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जितेंद्र म्हात्रे यांना विनंती आहे, याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळूया. फायनलचा सामना झाला संत बाळूमामा वॉरियर्स कराड आणि त्यांच्या विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स, आणि हा सामना जिंकला संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. आणि त्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे बापू पार्टे या सातारा प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभास्ये आपण हा पुरस्कार प्रदान करूया. बापू यांना विनंती आहे, या आपल्या शुभास्ये आपण हा पुरस्कार द्या. जावली तालुक्यातील पुनवडी गावचे बापू पार्टे या सातारा प्रीमियर लीगचे एक प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभास्ये आपण हा पुरस्कार देऊया. मित्रांनो, मेगा फायनल प्लेयर ऑफ द मॅच, 12 बॉल मध्ये 27 धावा कुटणारा पाटण तालुक्यातील मराठवाडीचा गणेश शिंदे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. फायनलच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार गणेश शिंदे यांनी जिंकलेला आहे. मित्रांनो, खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या द्या. 27 धावा, गणेश शिंदे यांचे गुडघ्यावरतून बसून खेळलेले फटके प्रेक्षकांना नेहमीच मोहित करतात. असा पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा असा गणेश शिंदे ठरला आहे प्लेयर ऑफ द मॅच. यानंतर आता पुढील पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे आणि पुरस्कारासाठी 2,500 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आहे. आणि देण्यासाठी प्रिशा 11चे संघमालक प्रशांत दादा शेडगे जे कासपटरच्या पारांबे गावचे आहेत, त्यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभास्ये आपण हा पुरस्कार प्रदान करावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा आहे. असं म्हणतात, वयाचे फक्त आकडे आहेत, बाकीचा खेळ तुमच्या कौशल्याचा आहे. खेळाडू आहे महाबळेश्वर तालुक्यातील रुळे गावचा प्रिशा 11 पारांबे या टीमचा हेमंत शिंदे जम्बो या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेले आहेत. या जम्बो सर. त्यांचे टीममेट्स या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारतील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेमंत शिंदे, प्रिशा 11 पारांबे, रुळे गावचे खेळाडू आहेत हेमंत शिंदे जम्बो सर. आपण त्यांना या ठिकाणी 2,500 कॅश, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य दादा चोरगे यांच्या वतीने त्यांचा आईचा सन्मान म्हणून पैठणी आहे. आपण हेमंत शिंदे जम्बो सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. मित्रांनो, वयाचे फक्त आकडे आहेत, बाकीचा खेळ कौशल्याचा आहे. 54 ते 55 वर्षाचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये उल्लेखनीय कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये केलेली आहे. आता यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सातारा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. हा पुरस्कार आहे 5,000, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य दादा चोरगे यांच्या वतीने पैठणी आहे. आणि देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे सूर्यकांत दादा कचरे यांना विनंती की दादा आपल्या शुभास्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करतोय. याच्यामध्ये अक्षय कदम स्कोरर सांगतात की 2 खेळाडूंमध्ये सचिन शिंदे हे रेसमध्ये होते, परंतु ॲव्हरेज नुसार इकॉनॉमीनुसार या खेळाडूने बाजी मारलेली आहे. या खेळाडूला टोटल पॉइंट आहेत तब्बल 35, 7 विकेट टिपलेले आहेत, 3.4चा ॲव्हरेज त्यांचा राहिलेला आहे आणि जबरदस्त गोलंदाजी करत पुरस्कार आपल्या नावी केलाय. पुरस्कार चालला एनिगेसेस वाई तालुक्यातील बोरगाव गावाला. खेळाडूचं नाव आहे संकेत वाडकर. सातारा प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. पुरस्कार चाललाय वाई तालुक्यातील बोरगाव गावच्या खेळाडूला. खेळाडूचं नाव आहे संकेत वाडकर. अर्णव स्पोर्ट्सचा खेळाडू आहे.
संकेत वाडकरला आपण या रोख रक्कम 5,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी पैठणी साडी या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या संकेत वाडकरसाठी. संकेत वाडकर ठरलेत सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चे उत्कृष्ट गोलंदाज. अर्णव स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगला खेळ राहिला, भेदक गोलंदाजी ज्यांची राहिली आणि संकेत वाडकर ठरलेत सातारा प्रीमियर लीगचे उत्कृष्ट गोलंदाज. कशा भावना आहेत? सातारा प्रीमियर लीग एक जिल्ह्याची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज किताब हा आपल्या नावे होतोय. पहिलं तर मी कमिटीचं अभिनंदन करीन, त्यांनी एवढं मोठं व्यासपीठ आम्हाला निर्माण करून दिलं. त्यानंतर संघ मालकाचं अजित वरे आणि विश्वनाथ यांचा आभार मानेन. थँक्यू. संकेत, आज आईचा सन्मान म्हणजे साडी पैठणी मिळालेली आहे क्रिकेटच्या पटलावरतून. संकेत, तुला बोलावं लागेल कारण आईचा सन्मान होतोय. असं म्हणतात आकाशाचा केला कागद, पेनाची केली शाई, तरी आईचं प्रेम शब्दात लिहिता येणार नाही. तुझ्या क्रिकेटच्या जडणघडणीमध्ये आईचा किती मोलाचा वाटा आहे? खरं तर मी घरच्यांचं पहिला आभार मानेन की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. संकेत, एखादा किस्सा सांग की आईने तुला पाठीशी घातले क्रिकेट खेळताना, असा कोणता किस्सा आहे का? यानंतर आता पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाजाचा आणि हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. आणि याही पुरस्कारामध्ये 5,000 आकर्षक ट्रॉफी आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर यांच्याकडून पैठणी आहे. आणि आता ती देण्यासाठी या ठिकाणी विनंती आहे संत बाळू मामा वॉरियर्स कराड या टीमचे तिन्ही संघ मालक या ठिकाणी आहेत. आणि त्या संघ मालकांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सर्वांनी या, शेठ सर्वांनी या चौघांनी या. आपण सर्वांना विनंती करूया की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. नामांकन आलेलं आहे, त्याचं अनाउन्समेंट आपण करत आहोत. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ठरलेला आहे ज्याने 33 बॉल खेळले, 76 धाबा बनवल्या, 7 षटकार मारले, 7 चौकार मारलेले आहेत. पुरस्कार चाललाय सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पठ्ठ्या मराठवाडीचा गणेश शिंदे ठरलाय सातारा प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सातारा प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडीचा गणेश शिंदे. मित्रांनो, गणेश शिंदे यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. पाटणचा कोहिनूर. आणि इथे आलेल्या प्रत्येक खेळाडूला जे पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक आहे त्याच्यासाठी कमिटीची एक विशेष सूचना, जर तुम्ही बोलला तरच जे कॅश प्राइज आहे ते मात्र दिलं जाईल. गणेश शिंदे यांच्याशी आपण वार्तालाप करूयात. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूपैकी एक खेळाडू म्हणून गणेश शिंदे यांची प्रसिद्धी आहे. सुरुवातीचा पहिला सामना तुम्ही गमावला अगदी काही धावांच्या फरकाने, परंतु तदनंतर जर पाहिलं तर गणेश शिंदे यांची बॅट बोलू लागले आणि संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ या ठिकाणी बनलाय. एकंदरीत सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? सर्वप्रथम मी माझ्या संघ मालकांचं चारही संघ मालकांचं धन्यवाद मानतो. कारण ह्या सातारा प्रीमियर लीगची सुरुवात मला वाटते पावसाळ्यापासूनच झालेली, कारण त्यांचा मला आयकॉनसाठी फोन आलेला की गणेश तुला यावेळी संत बाळूमामा वॉरियर्स टीममध्ये कराड या टीममध्ये खेळायचं आहे. तर त्याचं मी थँक्यू बोलतो त्यांना मी की मला खेळण्याची संधी दिली. आणि प्रथमतः त्यांचं माझी टीम जी मी सिलेक्ट केलेली त्यांनी माझा विश्वास सार्थ ठरवला. सातारा प्रीमियर लीग मध्ये एक संकल्पना उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी जर पाहिलं तर पेशवाईसाठी आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून जे आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. कारण की खऱ्या अर्थानं तुम्ही खेळाडू म्हणून खेळत असता, परंतु तुमच्या पाठीशी तुमची पत्नी असेल, आई असेल, ज्यांनी तुम्हाला पाठबळ दिले आणि आज क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही जो खेळ दाखवताय त्याच्या पाठीमागे तुमच्या घरच्यांची आधार म्हणून एक भूमिका राहिली. आणि ही संकल्पना आणि या संकल्पनेबद्दल काय सांगाल? नक्कीच घरच्यांना मी थँक्यू म्हणेन, कारण मी जॉब करून क्रिकेट खेळतो. सॅटर्डे संडे वेळ देतो. घरी पण वेळ देणं महत्त्वाचं आहे तितकाच, परंतु त्यांचं सहकार्य म्हणून तर मी खेळू शकतो आता. आणि सपोर्ट वर्गाचा पण धन्यवाद, कारण जे प्रेक्षक बघा येतात त्यांच्यामुळेच ही स्पर्धा नावलौकिक होतो स्पर्धेचा. आणि अशी स्पर्धा वारंवार व्हावी, दरवर्षी व्हावी, खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा.
लकी फॅन फॉलोअर सामोलजी सुपुगडे राजू कळंत्र यांच्याबद्दल काय सांगाल, कारण की त्यांनी सांगितले की गणेश शिंदे यांना आमच्याबद्दल 2 शब्द तरी विचारा. नक्कीच त्यांचं तो राजू कळंत्रे आणि अमोल सुपुडे लकी चॅम्प आहेत. फर्स्ट मॅच आम्ही हारलेलो, फक्त राजू भाऊंना बोललो की अमोल सुपुडे यांना बोलवा आणि फक्त पॅव्हलियनमध्ये बसवा, तर ते आमच्यासाठी लकी चॅम्प. तिथून आम्ही सुरुवात केली जिंकण्याची, तर अजून आम्ही हारलोच नाही. सुपर ओव्हर 2 मी विन झालो आणि फायनल पण विदाऊट हारता आम्ही जिंकलो. अभिनंदन हे होते गणेश शिंदे जे सातारा प्रीमियर लीगचे उत्कृष्ट फलंदाज. शेवटचा प्रश्न आता सातारा प्रीमियर लीगने गतवर्षी देखील आईचा सन्मान म्हणून एक पैठणी ठेवलेली, याही वर्षी तुमच्या आईचा सन्मान होतोय. पेनातली शाई संपेल परंतु आईचं प्रेम शब्दात लिहिता येणार नाही. तुमच्या जडणघडणीमध्ये आईचा किती मोलाचा वाटा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि आज तुमच्या आईचा सन्मान म्हणून पैठणी मिळते सातारा प्रीमियर लीगमध्ये, कशा भावना आहेत? नक्कीच आईबद्दल बोलावे तितकं शब्द कमीच आहे. माझ्याकडे शब्द नाहीत, कारण तिनं जन्म दिला आणि पूर्ण आयुष्यभर त्यांनी म्हणजे शिकवलं कसं पाया उभं राहायचं आहे ते, आणि भरपूर सहकार्य करतात. कारण माहिती आहे की हा मुलगा म्हणजे मी क्रिकेट खेळतो, तर त्यांनी कधी मला विरोध केला नाही की तू खेळत राहा, कारण खेळण्यामुळे शरीर फिट राहतं आणि सर्व बाकी गोष्टी करून तू खेळत राहा. तर त्याबद्दल मी आईचं बोलावं कौतुक कमीत. असा कोणताही किस्सा आहे का क्रिकेट खेळताना आईने पाठीशी घातलेला आहे शालेय जीवनामध्ये? असा नाही काय किस्सा का? हे होते गणेश शिंदे. एकदा जोरदार टाळ्या. सातारा प्रीमियर लीगचे सर्वोत्कृष्ट फलंदाज पाटण तालुक्यातील मराठवाडीचे गणेश शिंदे. यानंतर आता या क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्तम पुरस्कार आहे, तो म्हणजे आहे मालिकावीराचा, आणि तो आता देण्यासाठी या ठिकाणी आपण विनंती करूया. मालिकावीरामध्ये 10,000 आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून साडी आहे, आणि देण्यासाठी हा पुरस्कार त्यांनाच विनंती आहे की आदित्यदादा चोरगे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि श्रीमंत पेशवाई साडी सेंटर या शॉपचे ते मालक आहेत. वाई तालुक्यातील जांभळी गावचे आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण आता प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत, ज्याने बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत 64 बॉलमध्ये 144 धावा, गोलंदाजी करताना टिपलेले आहेत 3 विकेट आणि तब्बल 12 षटकार आणि 14 चौकार आणि कॅच पकडलेले आहेत 3. या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार चाललाय. टोटल पॉइंट आहेत 164. एनी गेसेस? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सातारा प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, मालिकावीराचा किताब टिपलाय ऑल इंडिया आयकॉन खेळाडू वाघिवली वाडाचा सूरज पाटील. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वाघिवली वाडाचा षटकार किंग ठरलाय. या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सातारा प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब चाललाय. वाघिवली वाडी या गावाला खेळाडूचं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या सूरज पाटील साठी. सूरज पाटील संपूर्ण सातारा प्रीमियर लीग स्पर्धा आणि आज मालिकावीराचा बहुमान आपल्या नावे होते. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. अर्णव स्पोर्ट या टीम मध्ये खूप चांगला खेळ राहिला. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग बॉलिंग तुमची राहिली. एकंदरीत सातारा प्रीमियर लीग स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय केली? एन्जॉय तर भरपूर केली आणि खेळायला पण खूप मजा आली, आणि असंच आयोजन करत राहा, आम्हाला पण असंच सपोर्ट करा बस. सूरज, आणखीन एक प्रश्न आहे. सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमच्या आईचा सन्मान होत आहे. आई म्हणजे सावली, आई म्हणजे प्रेमाची माऊली, आणि तुमच्या जडणघडणीमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये आईचा किती महत्वाचा वाटा आहे. आज आईला पैठणी मिळते. आता आई खूप भरपूर खुश असेल ना, आईचा सपोर्ट तर भरपूर आहे ना, आई सपोर्ट करते म्हणून मी एवढा क्रिकेट खेळतो. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांची आई आज निश्चित खुश असेल कारण त्यांच्या आईला पैठणी मिळते. सातारा प्रीमियर लीग बद्दल कशा भावना आहेत? जाता जाता आपले 2 शब्द. एकंदरीत ऑल इंडिया आयकॉन टुर्नामेंट सातारा जिल्ह्यातील या नवी मुंबईमध्ये 17 असोसिएशन आहेत, त्याच्यातले सर्व खेळाडू त्यांच्यासोबत तुम्ही खेळलात आज. खूप चांगलं वाटतंय ना. आयोजन तर भरपूर सुंदर होता आणि आमच्या टीमचा पण खेळ चांगला झाला. टीमने भरपूर सपोर्ट केला आणि जिंकलो. सूरज, आणखीन एक प्रश्न. बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा तुम्ही खेळता, परंतु आईचा सन्मान या अगोदर कोणत्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये झालाय का? नाही, तर फर्स्ट टाइम झालाय.
क्या बात, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सूरज पाटील यांच्या आईचा सन्मान हा पहिल्यांदा होतोय सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सूरज, असेच खेळत राहा, तुमचे अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. आपण 10,000 कॅश पैठणी साडी त्यांच्या आईला या ठिकाणी आपण देत आहोत आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. आता यानंतर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे, कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करण्यासाठी या ठिकाणी विनंती करूया. लोकप्रिय समाजसेवक नारायण शिंदे अण्णा, ज्यांच्या माध्यमातून ऑक्शनसाठी विधी बँकवेट हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला आणि त्याचं मोलाचं सहकार्य गतवर्षी देखील अण्णांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं. याही वर्षी अण्णांचं एक चांगलं सहकार्य या ऑक्शन प्रक्रियेसाठी लाभलं. लोकप्रिय समाजसेवक कोपरखेरणा नारायण शिंदे अण्णा यांच्या शुभास्ते आपण देऊया तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर क्रॅश प्राइज आहे आणि हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. संघाचं नाव आहे प्रिशा 11 पारांबे, कास पठारची टीम आणि त्या टीमला आपण प्रदान करूया तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. प्रशांत दादा शेडगे यांच्या मालकीचा असणारा संघ आणि त्या संघाला आपण देऊया तृतीय क्रमांकाचा मान. एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ राहिलाय प्रिशा 11 पारांबे या टीमचा. क्रिस्टल आर्ट पासून बनवलेली आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन या टीमचं आपण कौतुक करूया. जबरदस्त खेळ या टीमचा राहिला. सर्वांनीच खेळ चांगला केला आणि हा संघ पहिल्यांदा सहभागी झाला सातारा प्रीमियर लीग मध्ये आणि अंतिम 3 मध्ये पोहोचला आणि तृतीय क्रमांकाचा मान पटकवलाय. एकदा जोरदार टाळ्या. टीम प्रिशा 11 पारांबे कास पठार या टीम साठी बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जानाई देवीच्या नावानं चांगले. पारांबे गावची ग्रामदैवत आहे जानाई देवी आणि प्रशांतदादा शेडगे. खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये तुम्ही पहिल्यांदा सहभागी झाला. कशा भावना आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्या अगोदरच्या तुमच्या भावना कशा होत्या? भावना तर खूप चांगल्या होत्या. नाही ह्याच्या अगोदर मी कमीत कमी 7-8 प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वेळी टीम घेत राहिलो, पण सेमीफायनलच्या अगोदरच्या राऊंडलाच बाहेर जात होतो. आज फर्स्ट टाइम सेमीफायनलपर्यंत येऊन 3रा नंबर मारला. प्रयत्न तर पहिल्या नंबरचा पाहिजे होता, पण ठीक आहे, टीमनी खूप चांगली मेहनत करून ॲटलिस्ट 3रा नंबर तरी दिले. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. प्रिशा 11 पारांबे संघ मालक प्रशांत दादा शेडगे यांच्या मालकीच्या संघाने मारलेली आहे तृतीय क्रमांकाची बाजी. त्यांचे अभिनंदन. आता यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि याही टीमला आपण आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन आपण त्या टीमचा गुणगौरव करणार आहोत. पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे सूर्यकांत दादा कचरे साहेबांना विनंती की साहेब आपल्या शुभास्ते आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा आणि या टीमला आता या ठिकाणी आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे गणेशजी नाईक साहेब, पालकमंत्री पालघर आणि वनमंत्री महाराष्ट्र राज्य, त्यांचे मनपूर्वक आभार. संजीव नाईक साहेब, माजी खासदार ठाणे लोकसभा, आपले आभार. ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, आपले आभार. त्याचबरोबर सागरजी नाईक साहेब, माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबर समाजसेवक आणि त्याचबरोबर नगरसेवक संदीपदादा म्हात्रे, आपले मनपूर्वक आभार. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला आपल्याला मिळालेला आहे. आता यानंतर आपण देऊया द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश आहे 1 लाख रुपयाचे आपण प्रदान करूया. संघाचं नाव आहे, ज्यांच्या मुलाच्या नावाने संघ खेळतोय, मुलाचं नाव आहे अर्णव आणि या अर्णवच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न संघ मालक करतायत. अजित श्रीरंग वरे आणि विश्वजित उंबरकर साहेब यांच्या मालकीच्या संघाने मारली आहे बाजी. संघाचं नाव आहे अर्णव स्पोर्ट्स वाई. या अर्णव स्पोर्ट्स या टीमने मारलेली आहे बाजी. गतवर्षी हा संघ तृतीय क्रमांकावरती राहिला. अजित श्रीरंग वरे यांचा जो मुलगा आहे अर्णव, याच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न सातत्याने अनेक प्रीमियर लीग मध्ये अजित वरे साहेब करतायत आणि त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा उतरला आणि या संघाने मारली आहे बाजी. द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलाय.
टीम आहे अर्णव स्पोर्ट्स वाई. संपूर्ण टीमने चांगला खेळ केला आणि या टीमचं कौतुक म्हणून आपण या टीमला देऊया द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. जबरदस्त खेळ राहिला अर्णव स्पोर्ट्स वाई या टीमचा. उल्लेखनीय कामगिरी सर्वच खेळाडूंनी केली. ऑल इंडिया आयकॉन पासून सर्व संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगले खेळले आणि त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकाची बाजी मारली आहे टीम अर्णव स्पोर्ट्स वाई या टीमने. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे आणि ट्रॉफी या ठिकाणी आता आपण प्रदान केलेली आहे. वरे साहेब, खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा एक उत्कृष्ट क्रिकेटर होता, लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत होता, परंतु त्याच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न अनेक प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलेला आहे की अर्णवच्या नावाने तुम्ही संघ घेता, त्याच्या आठवणी सातत्याने तुमच्या जवळ क्रिकेटच्या माध्यमातून राहाव्या हा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सातत्याने होतो. अर्णवच्या नावाने तुम्ही संघ घेतला, द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय, काय बोलाल? नक्कीच साहेब, मला माझे खूप मित्र परिवार जवळचे बोलतात तू का वेस्ट मनी करतोयस. हे मी मनी वेस्ट नाही करत, तर मी माझ्या मुलाचं नाव जपण्यासाठी टीम घेत असतो. क्या बात आहे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अर्णव आज या जगात नाहीये, परंतु वरे साहेब आपल्या मुलाच्या आठवणी या क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून जपतायत, त्यासाठी आपल्या कार्याला सलाम आहे. आणि त्यांचे संघ व्यवस्थापक या ठिकाणी आता अक्षय कदम थोडे बोलतील. नक्कीच अर्णव स्पोर्ट वरे साहेब मला भेटले. वरे साहेबांनी सांगितलं की अक्षय, जी काही टीम बनवायची ती तुलाच बनवायची आहे. मी 2-3 प्रीमियर लीग बॅकफूटवरती आहे आणि वरे साहेबांनी माझ्यावरती विश्वास दिला आणि मी जी निवडलेली टीम, वरे साहेब म्हणले तू हारलास तरी काय गरज नाही, तर मी निवडली आणि टीमने चांगला सपोर्ट केला. आणि बोलायचं तर आमचा जिल्हा आयकॉन धर्मा पवार इंजर्ड झाला, ठीक आहे, आमचा एक प्लेअर इंजर्ड झाला, पण ही ग्वाही देतो की पुढच्या वर्षी 17 प्रीमियर झाली, अर्णव स्पोर्ट असेल, जिल्हा आयकॉन हा धर्मा पवारच राहील. एवढाच शब्द सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या धर्मा पवार यांच्यासाठी देऊया. पहिल्याच मॅचमध्ये इंजर्ड झाले, जो चॉईस खेळाडू घेतला होता आयकॉन, तो पुढच्या मॅचेस खेळू शकला नाही, परंतु त्यांनी ग्वाही दिली की जर आमचा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळू शकला नाही तर पुढच्या वर्षी धर्मा पवारच आमचा आयकॉन राहील. एकदा जोरदार टाळ्या धर्मा पवारसाठी. क्या बात आहे धर्मा पवार, असेच तुम्ही खेळत राहा, तुमचा हात लवकर बरा हो, हीच या ठिकाणी आशा बाळगूया. आता यानंतर पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे, सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषद सदस्य, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वाधिक मताधिक्याने जिंकणारे सातारा जिल्हा परिषद भाजपा गटनेते राजू भैया भोसले साहेब, त्याचबरोबर आर आर कन्स्ट्रक्शनचे संतोष दादा भोसले, त्याचबरोबर समन्वय युवा मंच उर्मोडी विभाग अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव आणि त्याचबरोबर सुशील दादा ढपळ अध्यक्ष उर्मोडी क्रिकेट असोसिएशन यांचं मोलाचं सहकार्य आपल्या या क्रिकेट स्पर्धेला लाभलेलं आहे. आणि ही जी ट्रॉफी आहे, पुन्हा एकदा मित्रांनो, गतवर्षीची ट्रॉफी होती. आपल्या पवई नाक्याचा जो परिसर आहे, युद्धसज्ज रूपातील असणारी छत्रपती शिवरायांची प्रतिकृती असणारी ट्रॉफी ही पहिल्या वर्षी होती, परंतु या वर्षीची ट्रॉफी जर आपण पाहिली तर विशेष आहे. स्वराज्याच्या श्वासात धडधडणारी 2 युग, एकाने स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, दुसऱ्याने ते स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं. पित्याने सांगितलं स्वराज्यासाठी जगायचं कसं आणि पुत्राने सांगितलं स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती असलेली आकर्षक ट्रॉफी. परंतु ही ट्रॉफी कोणाच्या माध्यमातून मिळालेली आहे? बाबा राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मिळालेली ट्रॉफी आहे. ज्ञानेश्वरजी दळवी साहेब जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष संदीप दादा शेलारजी वकवडीचे आहेत, आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानून हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी नारायण शिंदे अण्णा यांना विनंती आहे, कचरे साहेबांना विनंती की आपण शूज काढून ही ट्रॉफी देऊया. परंतु मित्रांनो, ही ट्रॉफी स्वीकारताना संघ मालकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण शूज काढून ही ट्रॉफी स्वीकारूया. वळूया सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चा
चॅम्पियन संघ आहे. अरे आले तुफान किती, जिद्द ना सोडली, अरे झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली आज पुरी. टीमचं नाव आहे संत बाळू मामा वॉरियर्स कराड, सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन संघ. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाचे संघमालक दिनकरजी शेवाळे, त्याचबरोबर बाळासाहेब कोराडे साहेब, सर्व संघ मालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सातारा प्रीमियर लीगचा दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ ठरलाय सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा चॅम्पियन संघ ठरलाय संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ. भरपूर चांगला खेळ राहिलाय. 1.5 लाख कॅश प्राइज व आकर्षक मानाचा करंडक सातारा प्रीमियर लीगचा विजेता संघ. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न होत आहे. आता आपण संघ मालकांकडे वळूया. जबरदस्त खेळ टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने केला. गतवर्षी या टीमचं स्वप्न अपूर्ण राहिलं, परंतु या वर्षी या टीमने ते करून दाखवलं आणि आज स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि अखेरकार सातारा प्रीमियर लीग या संघाने जिंकलेली आहे. संघाचं नाव आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराड. दत्तात्रय वगैरे साहेब, सुभाजी धनवडे साहेब, बाबासो कोराडे साहेब, त्याचबरोबर दिनकर शेठ शेवाळे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ संत बाळूमामा वॉरियर्स कराड या संघाने बाजी मारलेली आहे. या टीमला आपण प्रदान करूया चॅम्पियन संघाचा पुरस्कार. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि या क्रिकेट स्पर्धेचा सफर जिंकलेला आहे संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. एकदा जोरदार टाळ्या. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम साठी. जबरदस्त खेळ या टीमचा राहिला आणि हा संघ सातारा प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरलाय आणि अखेरकार ते स्वप्न या संघाने पूर्ण केलं. सातारा प्रीमियर लीगच्या आठवणी आपण जपत आहोत कॅमेऱ्याच्या माध्यमातून. संघ मालक त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. जबरदस्त खेळ खेळाडूंनी केला, परंतु या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे त्या सर्व संघ मालकांकडे आपण वळूया आणि संघ मालकांकडे आपण वळूया. आज ही आकर्षक ट्रॉफी मिळते. गतवर्षी स्वप्न अपूर्ण राहिलं, यावर्षी खेळाडूंनी करून दाखवलं आणि आज संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने हे करून दाखवत स्वप्न सत्यामध्ये उतरवले. कशा भावना आहेत? एकदम पूर्ण भावना झाल्या. माझी अपेक्षा होती ती सगळी पूर्ण झाली आज. क्या बात आहे. जीवनातल्या ज्या काही क्रिकेटच्या पटलावरच्या अपेक्षा होत्या ना, संघ मालकांनी सांगितलंय की आज माझ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आज पहा ते स्वप्न त्यांचं सत्यामध्ये उतरवलं. गतवर्षी या संघाचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं आणि आज या संघाने ते स्वप्न पूर्ण केलं. मित्रांनो, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेली आहे. ज्या स्पॉन्सर्सनी सहकार्य केलेलं आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांचंच मनपूर्वक आभार मानूया. कारण आपण आर्थिक पाठबळ दिलं, आपण चांगलं सहकार्य केलं, त्याचमुळे ही सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये उभी राहू शकली. त्यासाठी सर्व स्पॉन्सर्सला आता आपण थँक्यू म्हणूया आणि त्या सर्वांचा आभार मानूया. आपण जे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे ना, त्यासाठी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आपण त्यांचा आभार मानूया. जे जे आयोजन घटकामध्ये जोडले त्या प्रत्येक आयोजकाचा आपण मनपूर्वक आभार मानूया. आपण सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं फळ पुन्हा एकदा मिळालेलं आहे आणि सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 या ठिकाणी यशस्वीरित्या तुम्ही संपन्न करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आयोजन टीम मधल्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी आपण आभार मानूया. पर्व क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे.
परंतु मित्रांनो पर्व क्रमांक 1 ची बाजी कोणी मारली? अथर्व आदिरा 11 सातारा. पर्व क्रमांक 2 ची बाजी कोणी मारलेली आहे? संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमने. परंतु पर्व क्रमांक 3 ची बाजी कोणाची पाहण्यासाठी भेटूया पुढच्या वर्षी सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये. एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया आणि आशा व्यक्त करूया आणि सातारा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व या ठिकाणी संपलं असं आपण